नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेबाबत राबविण्यात ज्या योजना आल्या होत्या अशांचं वितरण आता होणार आहे। ज्यांनी महाडीबीटीमध्ये फॉर्म भरले होते, जवळपास 3,91,000 शेतकऱ्यांनी महाडीबीटी योजनेअंतर्गत फॉर्म भरून पूर्वसमिती सुद्धा मिळालेली होती। अशा शेतकऱ्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना आता अनुदान हे मिळणार आहे। तर जवळपास 3,91,000 पेक्षा जास्त शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। गेले 2-3 महिने झाले या अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। तर त्याच्यासाठी आता शासनाने 150 कोटी इतका निधी हा जाहीर केलेला आहे। त्या संदर्भात हा एक महत्त्वपूर्ण असा GR आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 25-26 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी 150 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा 24 मार्च 2026 रोजी हा GR प्रकाशित करण्यात आलेला आहे। तर यामध्ये या योजनेसाठी 25-26 आर्थिक वर्षासाठी 400 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये घेतलेला होता। त्यामध्ये 2025-26 करिता आत्तापर्यंत एकूण निधी 250 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। एवढा निधी वितरित करून सुद्धा 3,91,000 शेतकरी हे अनुदानापासून अजून पण वंचित आहेत। तर 150 कोटी इतका निधी आता यांनी मंजूर केलेला आहे। तरी हा निधीसुद्धा वितरित होऊन खूप सारे शेतकरी हे अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये राहणार आहेत। तर 25-26 वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 150 कोटी इतका निधी आयुक्त कृषी कार्यालय अर्थसंकल्पीय अंदाज वाटप व संनियंत्रण प्रणाली वर वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे। सदर निधी 25-26 करिता खालील लेखाशीर्षिकेखाली अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीतून खर्च टाकावा असा हा एक महत्त्वपूर्ण GR आहे। तर ज्यांनी महाडीबीटीमधून यांत्रिकीकरण असो किंवा ठिबक, तुषार, जे काय ट्रॅक्टर चलित अवजारे, ट्रॅक्टर असो, अशांचे आता खूप साऱ्यांचे हे अनुदान जमा होण्याची शक्यता आहे। तर हे अनुदान कधी जमा होणार आहे? हे अनुदान तुम्हाला मार्च 31 तारखेच्या अगोदर खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सगळ्या शेतकऱ्याच्या म्हणता येणार नाही, कारण तेवढा निधी या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। 3,91,000 शेतकरी जे पात्र आहे त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी निधी जवळपास 1100 कोटी इतका निधी लागणार आहे। तरी 900 कोटी हा निधी प्रलंबितच राहणार आहे। त्याच्यासाठी खूप शेतकरी हे अनुदानापासून वंचित राहणार आहेत सध्या। तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।